नमस्कार मित्रो, हे बघा शेणखत आपण 2 वेळेस तोडून ओला असल्यामुळे त्याला कोरडं करून ठेवलं होतं. का तर लेबरचं 1 नोव्हेंबरला येण्याचं नियोजन होतं. पहिली फळी 8 दिवसापूर्वी आली होती, ही दुसरी फळी काल आलेली आहे सकाळी. आता याचं नियोजन 1 तारखेपासून शेणखत भरायचं नियोजन होतं, परंतु अति पावसामुळे शेणखत आणखीन जशास तसं ओलं झालेलं आहे. ढेप तर टाकता येत नाही, ढेप टाकलं शेणखताचे जे न्यूट्रियन्स आहेत ते व्यवस्थित मिळत नाहीत. त्यासाठी आता आणखीन 2 दिवस पाऊस उघडल्यानंतर ह्याला तोडणे, मग शेणखताचा प्रोग्राम लावणे. का तर 40 एकरमध्ये शेणखत भरायला कमीत कमी 20 दिवस लागतात. म्हणजे काय व्हायला लागलं, हे टप्पा वाढत चालला. आपल्याला जे 1 नोव्हेंबरला 1 प्लॉटचं पाणी तोडायचं होतं शेणखत भरून 15 ऑक्टोबरला, ते काही जमलेलं नाही. म्हणजे आपल्या मनात जे आहे ते होतंच असं नाही, पण प्रयत्न करत राहायचा. निसर्गाच्या पुढे कोणी चॅलेंज करता येत नाही. त्यासाठी डबल काम करणे, शेणखत भरणे आणि मग 15 दिवसाचा पिरियड. प्रत्येक प्लॉट हा 15 दिवसानं पुढे सरकणार आहे. का 1 नोव्हेंबरला ज्याला पाणी तोडायचं होतं, आता हा जाणार 15 नोव्हेंबर, दुसरा प्लॉट 30 नोव्हेंबर, तिसरा प्लॉट 15 डिसेंबर आणि चौथा प्लॉट डिसेंबर एंड. म्हणजे आपल्याला 15 डिसेंबरपर्यंत 4ही प्लॉटचं नियोजन होतं, परंतु 15 दिवसानं पुढे नियोजन ढकललेलं आहे. परंतु नियोजन ढकललं तरी हे काम करणं गरजेचं आहे. हे काम 4 दिवसाला सुरू करण्याचा मानस आहे. नमस्कार.